नमस्कार. कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. अशातच आपल्या पुणे जिल्हा परिषद आणि खेड तालुका पंचायत समिती अशा निवडणुका या ठिकाणी होत आहेत. यामध्ये अनेक पक्ष आपापली ताकद या ठिकाणी पणाला लावत आहेत. खऱ्या अर्थानं अनेक उमेदवार देखील आपलं खरं तर भविष्य या ठिकाणी पाहतायत की उद्या मी निवडून येईल. अशातच आपण एका गणामध्ये आलोय, तो म्हणजे पिंपळगाव तर्फे खेड पंचायत समिती गण. आणि या गणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पवार अर्थात अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सन्माननीय उमेदवार अर्थात ज्या घड्याळाच्या चिन्हावर उद्याची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे, त्या सौभाग्यवती रोहिणी धैर्यशील आप्पा पानसरे यांच्याकडे आपण आलोय. समजून घेऊया, जाणून घेऊया त्यांचा प्रचार दौरा कसा राहिलाय, एकूणच राजकीय वाटचाल त्यांची कशी आहे, त्याचबरोबर उद्याच्या काळामध्ये या गणाची, या परिसराची आणि या गावांची, या जनतेची सेवा त्यांना कशा पद्धतीने करायची, त्याचबरोबर उद्याच्या काळामध्ये त्यांचा संकल्प विकासाचा कशा पद्धतीने असणार आहे, बघूया, जाणून घेऊया. त्यांच्याशी आपण आता चर्चा करूया. नमस्कार ताई, मला सांगा, तुम्ही आता या पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घड्याळ या चिन्हावर तुम्हाला आता अधिकृतरित्या उमेदवारी मिळालेली आहे. कशा पद्धतीनं तुमचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास किंवा सामाजिक प्रवास राहिलेला आहे, त्याचबरोबर या गणामध्ये प्रचार कशा पद्धतीनं पोचवलाय, तसेच कशा पद्धतीनं तुम्ही घरभेटी, गावभेटी किंवा प्रत्येक घरोघरी जाऊन आशीर्वाद घेताय, काय सांगाल, कशा पद्धतीने तुमचा हा प्रवास राहिला? मी रोहिणी धैर्यशील पानसरे. सर्वप्रथम तर मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल मी आपल्या तालुक्याचे माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांचे मनापासून आभार मानते. खरं तर या ठिकाणी आपण आता सांगताय की मला उमेदवारी मिळालेली आहे, परंतु आता आपला एकूणच राजकीय प्रवास आजपर्यंत, सामाजिक प्रवास कशा पद्धतीनं राहिलेला आहे? तुमचं शिक्षण किंवा तुमच्या घराण्याचा राजकीय वारसा कसा आहे? आमचा पानसरे परिवार हा आधीपासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहे. आमच्या पानसरे घराण्याला सामाजिक आणि राजकीय वारसा मिळालेला आहे. बरं. आणि माझे पती धैर्यशील आप्पा पानसरे हे ग्रामपंचायत बहुळ मध्ये उपसरपंच असताना, तसेच तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती असताना, आणि विशेष म्हणजे धैर्यशील आप्पा पानसरे हा युवा मंच असताना त्यांनी अनेक ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता भासते त्या ठिकाणी स्वखर्चाने टँकरच्या साहाय्याने पाणी पोहोचवण्याचे कार्य केले. आपल्या भागातील गोरगरीब कुटुंबातील मुलामुलींचे सामूहिक विवाह सोहळे संपन्न केले. म्हणजे अधिकच आम्हाला एक सामाजिक वारसा लाभलेला आहे. म्हणजे एकूणच तुमचे पतिराज जे समाजसेवा किंवा सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झुकून देऊन हे सगळं काम उभं केले. बाजार समितीवर ते उपसभापती राहिलेले आहेत, त्याचबरोबर गावाचे ग्रामपंचायतीवर देखील त्यांनी काम केले आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची त्यांना जाण आहे आणि एकूणच तुमचा हा राजकीय वारसा आहे. तसेच आता पुढे जाताना तुम्ही हा प्रचार घरोघरी जाऊन प्रत्येकाशी संबंध किंवा संपर्क करून त्यांचा आशीर्वाद घेत असालच. आतापर्यंत किती गावांमध्ये का सगळ्या गावांमध्ये पोहोचला तुम्ही? मी जवळजवळ ह्या आपल्या पिंपळगाव पंचायत समिती गणामध्ये एकूण आपल्याला 7 गावं आहेत. 7 गाव आहेत. साबळेवाडी, बहुळ, चिंचोशी, शेलपिंपळगाव, दावडी, कनेरसर, एकूण ही 7 गावं तुमच्या पंचायत समिती गणामध्ये आहे. आणि मी गेले 2.5 महिने हा प्रचार दौरा माझा सुरू आहे. प्रत्येक घराघरात जाऊन मी पोहोचले आहे. चांगल्या प्रकारे त्यांचे आशीर्वाद आणि खरं तर रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने देत आहेत. हो, मी आता घराघरात जाऊन पोहोचले. माझ्या मतदार सर्व माता भगिनींचा चांगले सहकार्य मला सहकार्य लाभते आणि प्रतिसाद मिळतोय. प्रतिसादही मिळतोय त्यांचा. आता मला एक सांगा, तुम्ही फिरत असताना खरं तर हा आपला ग्रामीण भाग, या ग्रामीण भागात सगळे शेतकरी वर्ग बहुसंख्येने आहे.
काय वाटतं की त्यांच्या वाडी वस्तीवर जाताना किंवा घरोघरी पोचताना काही पाणंद रस्त्यांचे प्रश्न असतात, काही पाण्याचा असतो, काही लाईटचा प्रश्न असतो. आता शेतकरी बांधव आपल्याकडे रात्रीचं पाणी भरणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या असतात. रात्रीची वीज असते, दिवसा वीज मिळत नाही. हो. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बिबट्याची भीती, ह्या सगळ्या गोष्टी, भयभीत वातावरण, तसेच महिलांना रात्रीचं जाणं येणं, भीतीचं वातावरण, पुरुषांच्या बाबतीत तेच घडलं, रस्ते खराब असतात. हे सगळं करताना थोडंसं असं तुम्हाला वाटलं का की या भागामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत आणि त्या समस्या नेमकी काय वाटल्या तुम्हाला उद्याच्या सोडाव्या लागतील? काय समस्या अनुभवल्या तुम्ही? मी आता गेले 2.5 महिने या प्रचारादरम्यान फिरते आहे आपल्या गणामध्ये. तर साहजिकच विकास प्रक्रिया ही कधीच न संपणारी आहे. काही कामे मार्गी लागलेली आहेत, तर काही बाकी आहेत. अजून करायची हो. वाटतंय? मला महिलांकडून बऱ्याचशा समस्या ऐकायलाही मिळाल्या. काही विजेच्या आहेत, काही रस्त्याच्या आहेत, काही रस्ते झालेले आहेत, तर काही आहेत. तर महिलांच्याही बऱ्याच समस्या आहेत, आरोग्याविषयी आहेत, तरुणांचे रोजगार रोजगाराच्या संधी बरोबर आहे. त्याबद्दलही समस्या आहेत. मग आता महिलांबाबतीत, तरुणांबाबतीत, रोजगारांचं किंवा महिलांच्या काही वेगवेगळ्या समस्या असतील. आपण एक फॉर एक्झाम्पल जर विचार केला, तर आपण गावोगावी स्मशानभूमी आहेत किंवा तिथं दशक्रिया घाट आहेत. तिथला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे महिलांचा स्नानगृह, चेंजिंग रूम, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी गावोगावी असतात. तर साधारणतः त्याच्याकडे कसं पाहता उद्याच्या काळामध्ये आपल्याला तेही करावं लागेल. हो. मग ते कशा समस्या तुम्ही उद्या सोडवणार? आता आपल्या तालुक्याचे आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन तर मला आहेच, आणि आपले जे काही जिल्हा परिषदेत जे जे काही सहकारी असेल त्यांचाही आम्हाला उद्याच्या काळात त्यांची मदत तुम्हाला होईल. त्यांची मदत होईनच. त्यांच्या सर्वांच्या मदतीने मी ज्या काही समस्या असेल, रस्त्यांच्या असेल किंवा ह्या स्मशानभूमीच्या असतील, त्यांच्या पाठपुराव्याने मी त्याही पूर्ण करणारच आहे. खरं तर पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना असतात. त्यामध्ये शेतकरी असेल, महिला असेल, बालकल्याण असेल किंवा साधारणतः वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या हेडमध्ये ते गोष्टी येत असतात. तर त्या तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही ते जनतेला त्याचा लाभ मिळवून देणार असं काय वाटतं? तुम्ही काय व्हिजन मनात ठेवले का? हो. आपल्या पंचायत समितीच्या माध्यमातून बऱ्याच काही योजना असतात. त्या योजना मी आपल्या गणामध्ये घराघरात जाऊन पोहोचवणार आहे. त्या योजनांचा लाभ मी सर्वांना मिळवून देणार आहे. मग आता त्या योजना खरं तर आपण पाहतोय काही मंडळी स्वतः तिथे जातात पंचायत समितीला आणि मग ते माहिती करून घेतात. असं तुम्ही वेगळं पण काय पुढे त्यांच्या पुढे ठेवणार आहे का? की स्वतः तुम्ही असं काही कॅम्प घेऊन किंवा घरोघरी जाऊन ते फॉर्म्स भरून घेऊन काही योजना आल्या तर त्यांना लोकांना माहिती करून देऊन उद्या त्यांना काय असं डायरेक्टली जागेवर जाऊन तुम्ही योजना देणार का? त्यांना तिथे बोलावणार पंचायत समिती? नाही. मी आपल्या आता प्रत्येक गावामध्ये बचत गट आहेत. महिलांचे एक वेगळे ग्रुप आहेत. बरं. तर मी आत्ता जशी महिलांकडे जाते, मी यापुढेही माझं महिला गट हे मी कायमस्वरूपी चालू ठेवीन. महिलांशी संवाद साधीन. प्रत्येक महिलांपर्यंत मी त्या योजना पोहोचवणार आहे. प्रत्येक कुटुंबातली महिला आहे. शेवटी महिलांच्या मदतीला धावून जाऊ शकतात. मी आता जशी प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन पोहोचते, इथून पुढेही मी महिलांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचवणार आहे. आता हे झालं काम तुम्ही कशा त्यासाठी पद्धतीने करणार? मला कॅम्प असो किंवा महिलांचे बचत गट असो, ते एकत्र बोलवणं असो, ते मी सर्व करणारच आहे. मग ते तुमचा संकल्प आहे, ते काम करायचंय पुढे. हो. आता थोडासा वेगळा प्रश्न आपण त्याकडे येऊया की राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये सगळे उतरलेले आहेत. मग त्यामध्ये अनेक पक्ष आहेत. खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये युती होते वेगवेगळ्या पक्षांची, विधानसभेला, लोकसभेला. आता ती युती काही खाली दिसत नाही एवढी त्या प्रमाणात. बरेचसे उमेदवार आता रिंगणात आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही या उमेदवारांबरोबर आता निवडणूक लढवताय, तुम्हाला कोणाचं असं आव्हान वाटतंय की ते मला पेलवायचंय किंवा दुसऱ्या एखाद्या उमेदवाराच्या, थोडक्यात आपण म्हणू पक्षाचं आव्हान कुठलं वाटतंय तुम्हाला की त्यामध्ये तुम्हाला ते पेलवणार नाही किंवा ते मला शक्य नाही असं काय वाटतंय? मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी कोणतंही संकट आलं तरी ते मी नक्कीच पेलवेन, अशी मला नक्की खात्री आहे.
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की कुठलाही पक्ष असो, काही असो, उमेदवार कुठलाही असो, की आपल्याला फक्त ते जनतेच्या आशीर्वादानं ते पुढे न्यायचं आहे. हो. आणि ते तुम्हाला खात्री आहे की जनता हो. तुम्हाला पेलवेल किंवा जनता तुम्हाला ते साथ देईल आणि निश्चित ते आव्हान वगैरे काही नाही. असो, खरं तर आता तुम्ही हे सगळं सांगितलंय की मला जनता साथ देईल, मी विकास कामं करेल, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु जाता-जाता मला एक तुम्हाला विचारावासा वाटतो प्रश्न, की तो सगळ्यांना विचारतो आपण, की जनतेनं तुम्हालाच निवडून का द्यावं? त्यावेळी काय सांगणार? अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत. जनतेला प्रश्न पडणार आहे उद्या, मतदान कुणाला द्यायचं? आणि तुम्हाला तर वाटतंय मला निवडून द्यावं. तर मग हे असं तुम्हालाच निवडून का द्यावं? त्याबद्दल काय सांगसाल तुम्ही? मला म्हणजे माझे पती त्यांनी इथून मागेही कोणताही राजकीय राजकीय काही हेतू नसताना त्यांनी एक समाजकार्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी इथून मागेही आपल्या ह्या गावांमध्ये स्वखर्चाने कामं केलेली आहेत. बरं. आणि आता इथून पुढेही मी आपल्या अ, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी समाजकार्य करणारच आहे. जे काही महिलांचे आरोग्य असेल, आरोग्याच्या समस्या असेल, रस्त्यांच्या समस्या असेल, अ, आपले शिक्षणाबद्दल सुधारणा असतील, ते सर्व कार्य मी यापुढेही करणार आहे. म्हणजे थोडक्यात शासनाच्या माध्यमातून ज्या योजना असतील किंवा शैक्षणिक काही योजना असतील, आरोग्याच्या असतील, या सगळ्या शासनाच्या माध्यमातून तुम्ही उद्या हे सगळं सोडवणार आहात आणि म्हणून तुम्हाला लोकांनी निवडून दिलं पाहिजे. खरं तर आपण ऐकलंय, राजकारण, समाजकारण करत असताना प्रत्येकाची इच्छा असते आपण निवडणुकीमध्ये सामोरं जावं, निवडणुकीमध्ये जनतेचा आशीर्वाद घ्यावं. परंतु काहीतरी व्हिजन कार्याचं असावं लागतं, विकासाचं व्हिजन लागतं आणि ते या ठिकाणी रोहिणीताईंनी आपल्याला सांगितलंय. निश्चित त्यांचा वारसा सामाजिक, राजकीय राहिलेला आहे. त्यांच्या घराण्याला चांगला वारसा आहे. त्यांचे पतिराज आदरणीय धैर्यशील आप्पा पानसरे, त्याचबरोबर पानसरे परिवार आणि त्यांना जे मार्गदर्शन लाभते ते सन्माननीय माजी आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या माध्यमातून बरीचशी कामं त्यांना उद्याच्या काळात मार्गी लावायच्यात. या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा त्यांच्याशी केली. आता त्यांना एक शेवटचा प्रश्न आपण विचारूया किंवा त्यांना एक विनंती करूया, की उद्याच्या काळात जनतेला तुम्ही कशा पद्धतीनं आव्हान करणार, की मला तुम्ही आशीर्वाद देऊन निवडून द्यावं? कशी विनंती करणार मायबाप जनतेला? माझ्या मायबाप जनतेला मी मनापासून विनंती करते, की आपल्या पिंपळगाव पंचायत समिती गणासाठी मी अधिकृत म्हणून उमेदवार आहे. तर आपणा सर्वांना मी विनंती करते, येणाऱ्या पुढील काळात मी आपल्या पिंपळगाव पंचायत समिती गणाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असणार आहे. तरी आपण सर्वांनी मला आशीर्वाद देऊन पुढे काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती करते. खरं तर आपण ऐकलंय, ताईंनी या ठिकाणी सर्वांना विनंती केलेली आहे, तुम्ही सेवेची संधी द्यावी, मी त्याचं सोनं करील, काम करील आणि ही संधी निश्चितच तुम्ही द्याल अशी त्यांना खात्री देखील वाटते आहे. खरं तर आपल्या कराळे पाटील चॅनलसाठी आपण सर्वांनी या ठिकाणी सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ, त्याचबरोबर खरं तर निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या घडामोडी होत आहेत त्याचं चित्रीकरण आपण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. अशातच आपल्याला अनेक उमेदवारांच्या देखील पुढच्या काळात देखील मुलाखती घ्यायच्यात. आपल्याकडे सर्वपक्षीय उमेदवार किंवा कुठल्याही पक्षाचा कुठलाही घटक असेल तर त्याला आपण आपल्या चॅनलमध्ये या ठिकाणी संधी देत असतो. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या अधिकृत उमेदवारांशी आपण चर्चा केली. निश्चित त्यांनी आमच्या चॅनलला भेट दिली. ताई, तुम्हाला तुमच्या राजकीय भावी वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांना देखील विनंती करतो, असंच प्रेम, जिव्हाळा चॅनलच्या संदर्भात आणि या सर्व उमेदवारांच्या संदर्भात राहू. निश्चित जे उमेदवार आपली सेवा करण्याची संधी मागतायत त्यांना तुमचा भरभरून आशीर्वाद मिळो, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.